स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललेलो आहे दगडूशेठ गणपतीच्या पाया पडायला, कारण की आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हणजे आपलं नवीन वर्ष. आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण देवाच्या पाया वगैरे पडतो की इथनं पुढं जाणारं नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धी आणि समाधानाचं जावं, त्यासाठी आपण देवाकडे आशीर्वाद मागतो. तर आत्ता मला सकाळी वगैरे जाता आलं नाही दिवसा, त्यामुळे मी आत्ता चाललो आहे. आणि आत्ता रात्रीच्या वाजलेल्या आहेत 1:30. तर नेहमीप्रमाणे आपण आत्ता स्वारगेटच्या ब्रिजवरनं जाणार आहे. तर गुढीपाडव्याच्या माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि लवकरात लवकर पोहोचूया आपण दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिराच्या इथे, कारण आता रात्रीचे 1:30 वाजले आहेत आणि मलाही लवकर घरी जायचं आहे. कारण अजून मी मम्मी पप्पाला सांगून नाही आलो, की असंच फिरता बाहेर आलेलो आहे. तर लवकर भेटू आपण दगडूशेठ मंदिराच्या इथे. तर आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो आता दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर. तर आता थोड्याच वेळात आपण बाप्पाच्या मंदिराच्या इथे जाणार आहे. फक्त 5 मिनिटाचं अंतर राहिलेलं आहे. तर आपण आता तिथनं निघलेलो आहे आणि पुढं आलेलो आहे. 1-1.5 किलोमीटर आपण पुढं आलो. तर बाप्पाच्या दर्शनासाठी रात्री येण्याचं कारण असं, पहिली गोष्ट तर रात्री गर्दी नसते, दुसरी गोष्ट ट्रॅफिक नसतं, तिसरी गोष्ट म्हणजे ऊन नसतं. कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत की खूप डेंजर गरम होतं दिवसा. बहुतेक मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला कुठे ना कुठे पाऊस होत असेल, कारण संध्याकाळी खूप थंडी वाजते आणि दिवसा गरम होतं. तर मला असं वाटतं की कुठे ना तर कुठेतरी पाऊस पडतो आत्ता. तर माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की मी बाप्पाच्या दर्शनाला गेलो आहे आणि अर्ध्या तासाच्या आतमध्ये मी तेथून माघारी आलो आहे. कारण तुम्ही दिवसा जाणं इम्पॉसिबल आहे अर्ध्या तासामध्ये, कारण ट्रॅफिक असतं, गर्दी असते. आता रोड पूर्ण रिकामे आहेत, पूर्ण रिकामे. तुम्ही वेळेत येऊ शकता आणि वेळेत जाऊ शकता, त्याच्यामुळं रात्रीचं दर्शन कधीही चांगलं. तर आत्ता थोड्याच वेळात आपण घरी पोचणार आहे आणि ऑलमोस्ट आपण आत्ता घरी आलेलो आहे. थोडक्यात म्हणजे 500 मीटर अंतरावर आपलं घर राहिलं आहे. तर मला जाता एकच सांगायचं की ही जी व्हिडिओ मी आत्ता बनवली, म्हणजे एक हाताने व्हिडिओ बनवली आणि एक हाताने गाडी चालवली, तर तुम्ही तसं काही करू नका. त्याचं कारण म्हणजे असं, ते एकतर नियमाच्या विरुद्ध आहे. तुम्हीही करू नका आणि मीही याच्यापुढे करणार नाही. तर जाता एकच गोष्ट सांगेन की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि जाता तुम्हाला तर माहिती आहे काय करायचं, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एका लाईक शेअरमुळं मला अजून खूप मोटिवेशन मिळेल की मी इतके दिवस व्हिडिओ बनवत नव्हतो. आत्ता मी स्टार्ट केलेलं आहे परत. खूप मोटिवेशनची थोडीशी तरी मला तुमची गरज आहे आत्ता.
आता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. चला टाटा, गुड बाय, टेक केअर, गुड नाईट.